गोदा पार्कप्रमाणे सातपूरमध्ये नंदिनी पार्क उभारण्याची नागरिकांची मागणी। नाशिक गोदा पार्कच्या धर्तीवर सातपूर परिसरातील नंदिनी नदीकिनारी भव्य नंदिनी पार्क उभारण्यात यावे अशी मागणी आता सातपूरकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। राज्य शासन, नाशिक महापालिका तसेच सातपूरमधील औद्योगिक कंपन्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारावा अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। सातपूर परिसरातून निवासी भाग तसेच औद्योगिक वसाहतीमुळे महापालिका आणि शासनाला कररूपाने कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते। मात्र येथील नागरिकांना फिरण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी किंवा कुटुंबासोबत विरंगुळा घालवण्यासाठी चांगल्या दर्जाचे उद्यान उपलब्ध नसल्याने नाशिक शहरात जावे लागते। त्यामुळे सातपूर परिसरात आधुनिक सुविधांनी युक्त मोठा पार्क उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नंदिनी नदी परिसर सुशोभीकरण करून तेथे आकर्षक गार्डन, जॉगिंग ट्रॅक, बालुद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती व्यवस्था, खुली व्यायाम साधने आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा निर्माण करण्यात यावी अशी अपेक्षा सातपूरकरांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख राजेश दराडे यांनी नागरिकांच्या वतीने मागणी करताना सांगितले की सातपूरकरांनी या मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय गिरीश भाऊ महाजन तसेच कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महापालिकेत 14 भाजप नगरसेवक निवडून दिले आहेत। आता सिंहस्थ कुंभमेळ्याचा योग साधून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत सातपूर शहरासाठी नंदिनी पार्क उभारण्याचा निर्णय घ्यावा। दुहेरी अवतरण चिन्ह सातपूर परिसराच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल आणि नागरिकांना शहरातच उत्तम विरंगुळा केंद्र उपलब्ध होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत। सातपूर नगरीची खऱ्या अर्थाने जी ओळख आहे ती ही या सातपूर गावातनं वाहत जाणाऱ्या नंदिनी नदीची। नंदिनी नदीमुळे हे सातपूर गाव वसलेलं आहे नंदिनी नदीच्या किनारी। परंतु काळानुरूप या नदीचं रूपडं पालटलं त्या नंदिनी नदीचा ऱ्हास होऊन त्या ठिकाणी एक नाला तयार झाला आणि त्या नाल्याला नासर्डी हे नाव देण्यात आलं। हे नाशिक सातपूर शहराकरता अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। परंतु प्रत्येक सातपूरकरांच्या अपेक्षा आता उंचावलेल्या आहेत। नाशिक महानगरीत 2026-27 मध्ये जो कुंभमेळा होणार आहे, या कुंभमेळ्याचा योग साधून या सातपूर शहरातनं वाहत जाणाऱ्या ह्या नंदिनी नदीला पुनर्वैभव व पुनर्जीवन प्राप्त होण्याकरता शासनाने, राज्य शासनाने, महापालिकेने व या भागातल्या सातपूर भागात ज्या कंपन्या मोठमोठे उद्योजक आहेत त्यांच्या कंपन्यांच्या CSR फंडातनं या नदीचं पुनर्जीवन, पुनर्वैभव प्राप्त करून द्यावं अशी नागरिकांची भारतीय जनता पार्टीकडे मागणी हळूहळू जोर धरत आहे। त्याकरता मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत या शहराचे भाग्यविधाते माननीय गिरीश भाऊ महाजन तसेच आमच्या ह्या मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या शब्दाला मान देऊन या सातपूर शहरात प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे 14 नगरसेवक येथील ह्या नगरीने निवडून दिले, सातपूर नगरीने निवडून दिले। त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडनं या शहराकरता, सातपूर शहराकरता काहीतरी भरीव असा काहीतरी ड्रीम प्रोजेक्ट या भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडनं या कुंभमेळ्यानिमित्त सातपूर शहराला मिळावा अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की सातपूर शहरातनं मोठमोठे उद्योग सातपूर शहरात स्थिरावल्यामुळं अनेक कर रूपात करोडो रुपयाचे कर स्वरूपात महापालिकेला, शासनाला उत्पन्न जात असते। महापालिकेला मोठ्या प्रमाणाचा कर स्वरूपात इथनं भरणा होत असतो। परंतु सातपूरकरांना त्या बदल्यात कुठल्याही मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत नाही। मोठमोठे एंटरटेनमेंट पार्क आपल्या शहरात जसं गोदा पार्क झाला तसं सातपूरला गोदा पार्क कधी होणार अशी नागरिकांची प्रश्न असतात आणि ते प्रश्न हे भारतीय जनता पार्टी सोडू शकते असा त्यांना ठाम विश्वास आहे। त्याकरता अनेक नागरिकांना या गोष्टीकरता गार्डन, एंटरटेनमेंट पार्क करता फाळके स्मारक किंवा गोदा पार्कला जावं लागतं, नाशिक शहरात जावं लागतं। तर ही त्यांची वणवण कायमची संपवावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे आणि सातपूरमध्ये नंदिनी नदी किनारी नंदिनी नदी पार्क उभा करावा अशी मागणी मी नागरिकांच्या वतीने सातपूरकर म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीकडे करत आहे।